नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता तुम्ही पाहू शकता हा प्लॉट पूर्णपणे म्हणजे ह्या ज्या प्लॉटवरती आहे आणि एकदम अतिशय कमी प्रमाणात दिसून येत आहे. आणि मक्काचा जो प्लॉट आहे हा 1.5 महिन्याचा वरच प्लॉट आहे. तर हाईट देखील अतिशय चांगल्या प्रमाणात आहे. फक्त इथे एक गोष्ट दिसून येत असेल तुम्हाला, प्लॉट थोडा पिवसरा वाटत आहे. तर आता जर तुम्ही नेक्स्ट फवारणी घेत असाल म्हणजे पुढची फवारणी म्हणजे आपला मक्का हा पिवसर झालेला असेल आणि कुठलीही प्रकारची आडी एकदम कमी प्रमाणात दिसत असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी आपण एकदम कमी खर्चामध्ये त्याचा हात घ्यायचा असेल तुम्हाला, तर इमॅमॅक्टिन बॅनजोड घेऊ शकतात आपण. म्हणजे इमेट म्हणून जसं की JI कंपनीचा इमेट घेऊ शकतात. त्याचा जो रिझल्ट आहे तुम्हाला 7 ते 8 ग्रॅममध्ये देखील तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात रिझल्ट भेटेल. आणि त्याच्यासोबत आपण जर आता पिवसरपणा आणि क्वालिटी येण्यासाठी जर घेत असाल तर आपण कुठल्याही प्रकारचं झिंक घेऊ शकतात. म्हणजे आपण पावडर फॉर्ममध्ये झिंक घेऊ शकतात. त्याचा जो प्रमाण राहील आपण 25 ग्रॅम आपण प्रतिपंप वापरू शकतात आणि इमेट आपण 7 ते 8 ग्रॅम वापरू शकतात. जेणेकरून आपली जी आडी आहे आडी देखील कव्हर होईल आणि हा जो पिवसरपणा आहे हा पिवसरपणा आपला अतिशय कमी प्रमाणात दिसून येईल तुम्हाला झिंकचा वापर केल्यानंतर. तर तुम्ही एक वेळेस 25 ग्रॅम आपण प्रतिपंप झिंकचा पावडर फॉर्ममधलं झिंकचा यूज करा. आणि इमेट जे आहे आपलं JI कंपनीचं 7 ते 8 ग्रॅमवरतीच तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात रिझल्ट भेटतील. तर तुम्ही इमेटचा एक वेळेस अवश्य वापर करा. धन्यवाद.